अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। श्रावण महिना सुरू झाला की प्रत्येकाला वेध लागतात ते आपल्या घरात सत्यनारायण करण्याचे। सत्यनारायण का केलं जातं हे बघा, पुजाऱ्यांकडून केलं जातं, गुरुजींकडून केलं जातं, पण त्याचे लक्ष्मी प्राप्तीसाठी अनेक फायदे आहेत। आपल्या घरात जेव्हा सत्यनारायण केलं जातं तेव्हा प्रत्येकाच्या घरात म्हणजे बघा, आपल्या घरात जेव्हा सत्यनारायण केलं जातं तेव्हा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू आपल्या घरात स्थायी होत असतात। लक्ष्मी प्राप्तीची अतिशय प्रभावी सेवा आहे सत्यनारायण। मग आपण पुजाऱ्यांकडून म्हणजे पुरोहितांकडून किंवा गुरुजींकडून जर सत्यनारायण करून घ्यायचं असेल तर करून घेऊ शकतो। पण जर आपण स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित केंद्रानुसार आपल्या घरच्या घरी सत्यनारायण सेवा कशी करायची आहे, महिन्याचे सत्यनारायण तर आपण सगळेजण करतो, पण श्रावण महिना हा 12 महिन्यातला एक अतिशय पवित्र महिना मानला जातो आणि त्या महिन्यामध्ये हा इतका सुंदर काळ असतो आणि ह्यामध्ये भगवान जेव्हा शंकराची सेवा केली जाते त्याचबरोबर सत्यनारायणाची सुद्धा सेवा अतिशय खूप उच्च कोटीची सेवा केली जाते। बघा, दारिद्र्य असेल, दुःख असेल, त्याचबरोबर कष्ट असतात, खूप संकट असतात, त्यासाठी ना भगवान विष्णूंची भगवान माता लक्ष्मीची ही सेवा अतिशय प्रभावी सेवा आहे सत्यनारायणाची। कर्ज दूर होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आताच्या काळानुसार जी गरज आहे ती कर्ज दूर करण्यासाठी सत्यनारायण ही सेवा अतिशय प्रभावी आहे। तर मला हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सत्यनारायण हे पौर्णिमेला केलं जातं। आता रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा लवकरच जवळत आहे, पण आपण सत्यनारायण कधीपासून सुरू करू शकतो? अगदी तुमच्याकडे आता हा व्हिडिओ आला आहे, तुम्ही आता पण सुरू करू शकतात। संकल्पयुक्त सत्यनारायण केल्याने तुमच्या इच्छित फल तुम्हाला मिळत असतं, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्या अगोदर जरी सुरू केलं तरी चालतंय। कारण की प्रत्येकाचे मासिक धर्म हे वेगवेगळे असतात, कुणाला गावाला जायचं असतं, कुणाला मासिक धर्म असतं, काही अडचणी असतात, म्हणून मधला दिवस स्किप होतो, मधली वेळ स्किप होते। जर तुम्हाला तुमचा मासिक धर्म येऊन सुरू करायचा असेल, येऊन गेल्यानंतर तरी चालू शकतं। मग आता काय करायचं आहे, तुम्ही सत्यनारायण हे म्हणजे नारळी पौर्णिमेच्या म्हणजे श्रावणी पौर्णिमेच्या अगोदर सुद्धा सुरू करू। 28 ऑगस्टला आहे श्रावणी पौर्णिमा, ज्याला आपण नारळी पौर्णिमा असं म्हटलं जातं आणि ह्या दिवशी रक्षाबंधन साजरं केलं जातं ह्या दिवसात। मग बघा, तुम्ही जर त्या दिवसापासून सुद्धा तुम्ही पुढे सुरू करू शकतात। नारळी पौर्णिमेला म्हणजे श्रावणी पौर्णिमेला अतिशय महत्त्वाचा दिवस असतो लक्ष्मीनारायणाची सेवा करण्याचा। तुम्ही ह्या दिवसामध्ये ना, आता श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला 11 दिवसांचं, 7 दिवसांचं किंवा तुम्ही 21 दिवसांचं, 51 दिवसांचं आता किंवा एवढ्या दिवसांचं जरी सत्यनारायण केलं किंवा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही दिवाळीपर्यंत सत्यनारायण केलं तरीही काही हरकत नाही। पण आपण हे जेव्हा सत्यनारायण करणार आहोत त्याआधी संकल्प करायचा आहे, तुमचं नाव गोत्र उच्चारायचं आणि तुमचं काही जे इच्छित कार्य आहे ते करायचं आहे। बघा, आपण जेव्हा संकल्प घेतो ना तेव्हा संकल्प आपला जबाबदारी असते ते पूर्ण करण्याची, आणि जबाबदारी असते आपल्या आपण जो संकल्प करतो त्या देवतेची की आपला संकल्प पूर्ण झाल्यावर निर्विघ्नपणे पार पडावा आणि तो पूर्ण झाल्यावर त्याचं फळ आपल्याला त्वरित मिळत असतं। म्हणून त्वरित फळ मिळण्यासाठी संकल्पयुक्त सेवा अतिशय महत्त्वाची असते। आता सत्यनारायण कसं करायचं, सत्यनारायणाची पूजा मांडणी मी तुम्हाला इथे दाखवते, पण आपल्याला तशीच मांडणी करायची आहे। आपल्या घरात 3 आपल्याला सुपाऱ्या घ्यायच्या आहेत। त्या सुपाऱ्या, पहिली असते गणपतीची, दुसरी वरुण देवतेची, तिसरी कुलदेवतेची। आता पहिली जी गणपतीची सुपारी असते ती आपल्याला तांब्यात घ्यायची। त्यावर आता अगोदर जिथे आपण सत्यनारायण करणार आहोत ती जागा संपूर्णपणे स्वच्छ करून घ्यायची। जागा स्वच्छ करायची, त्याच्यावर पाट किंवा चौरंग मांडायचा। तुम्ही आपल्या घरामध्ये मांडू शकता। ताई, आम्ही देवघरात मांडू शकतो का, आमच्या बेडरूममध्ये मांडू शकतो का? पण हो, त्याला काहीतरी झाकून ठेवा, कारण की देव कुठे असो आपल्या जिथे आपण तुम्ही मांडणार आहे ना, तर पूर्व आणि उत्तर दिशा ही खूप महत्त्वाची असते घराची। तर ह्या उत्तर दिशा ही खूप महत्त्वाची असते, ईशान्य दिशा महत्त्वाची असते, ह्या दिशेला मांडली गेली पाहिजे। त्यावरती जागा स्वच्छ करून त्यावर आपल्याला पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे। ह्यानंतर त्याच्यावर पांढरं वस्त्र ठेवायचं आहे। पांढरं वस्त्र ठेवल्यानंतर बघा, आपल्याला त्याच्यावर पहिली गणपतीची जी सुपारी आहे ती तांब्यात घ्यायची, तिला ओम गणपती नमः म्हणत अभिषेक करायचा आणि ती आपल्याला जोडपान असतं बघा, जोडपान म्हणजे आपली जी उजवी बाजू असते चौरंगाची बाजू, ते उजव्या बाजूला आपल्याला गणपतीची सुपारी, त्यावर आधी थोड्याशा अक्षता ठेवायच्या, हळदी कुंकू व्हायचं आणि मग ती सुपारी ठेवायची। त्यानंतर आता आपण ही जी सेवा केली त्याला आपण पंचोपचार पूजा करायची आहे। हळद कुंकू, अष्टगंध, त्याचबरोबर गंध, अक्षता, फुल आपल्याला सर्व अर्पण करायचं आहे। धूप दीप ओवाळायचा आहे। गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा असतो, पण इथे आपल्याला खडी साखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे।
दुसरी सुपारी आहे ती कुलदेवतेची, ती ताम्हणात घ्यायची. ताम्हणात घेऊन तिला आपण ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्चे म्हणत आपल्याला अभिषेक करायचा. अभिषेक करून झाल्यानंतर ती स्वच्छ पुसायची. पुन्हा दुसऱ्या पानावर गणपतीच्या शेजारी मध्यभागी आपल्याला थोडेसे अक्षदा, 2 जोड पानं ठेवायची, नागिनीची पानं. त्या जोड पानावर आपल्याला अक्षदा ठेवून मग कुलदेवतेची सुपारी ठेवायची. अक्षदा, हळदी कुंकू वाहून मग सुपारी ठेवायची. सुपारीला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, अष्टगंध अर्पण करायचं आहे, फुलं अर्पण करायची आहेत आणि नैवेद्य म्हणून खडी साखर ठेवायची आहे. तिसरी सुपारी आहे वरुण देवतेची. वरुण देवतेच्या सुपारीला आपल्याला ताम्हणात घेऊन तिची पूजा करायची आहे. तुम्ही इथे श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून म्हटलं तरी चालतंय, कारण की ही वरुण देवतेची, कुबेर देवतेची सुपारी म्हटली जाते. आता इथे तुम्ही कुबेर मंत्र म्हटलं तरी चालतोय. आता इथे काय करायचं आहे, किंवा ओम नमो नारायणाय, ओम वासुदेवाय नमः, तुम्ही हा मंत्रसुद्धा म्हणू शकतात. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणून सुद्धा अभिषेक करू शकतात. पहिल्यासारखंच जोड पानं घ्यायची आहेत कुलदेवतेच्या शेजारी आणि त्यावर आपल्याला अक्षदा, त्यावर हळदी कुंकू ठेवून मग ती सुपारी ठेवायची. पुन्हा आपल्याला पंचोपचार पूजा करायची, जशी पहिल्या सुपाऱ्यांची केली तसेच. हळदी कुंकू, गंध, अक्षदा, फुलं अर्पण करायचे. खडी साखरेचा नैवेद्य ठेवायचा. खडी साखरेचा नैवेद्य ठेवताना आपल्याला वाटीमध्ये ठेवायचे आहेत. आता आपल्या घरात बाळकृष्ण आहेत एका तांब्यामध्ये, त्यांच्या पाठीमागे आता बघा आपल्या घरात लक्ष्मीनारायणाचा फोटो आहे तो ठेवायचा आहे. त्याचबरोबर घरात जो तांब्या असतो तो भरून घ्यायचा. त्यावर थोडेसं हळद कुंकू, अक्षता टाकायची. 1 रुपयाचं नाणं असेल तर ते टाका आणि सुपारी टाका. वरती जी आहे त्यावर प्लेट ठेवायची तांदळाची भरलेली. ती तांदळाची भरलेली जी प्लेट आहे त्यामध्ये आपल्याला बाळकृष्ण ठेवायचा आहे. पण त्यापूर्वी आपल्याला ताम्हणात घेऊन ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करीत अभिषेक करायचा. दुधाने करा. त्याचबरोबर हे सगळं झाल्यानंतर आपल्याला ती तिथं ठेवायची, म्हणजे तांदळावर ठेवायची आहे. तिथे तुम्ही तुळशीपत्र ठेवून मग ते ठेवा. त्या बाळकृष्णाला सेम आपल्याला हळद कुंकू, अक्षता, गंध, फुलं व्हायची आहेत. पण बाळकृष्णाला इथे आपल्या घरात रोज 1 चमच्याचा का होईना नैवेद्य करायचा आहे. आता ही जी सगळी आपण 3ही देवतांना, त्याचबरोबर ही 4ही देवतांना आपण ज्या सुपारी स्वरूप आहेत, बाळकृष्ण आहेत, त्यांची रोज आपल्याला पूजा करायची आहे. पूजा उचलायची गरज नाही आहे, पण रोज पूजा करायची आहे. पूजा करून झाल्यावर परत ते त्या जागी ठेवायचे आहेत. आता रोज आपल्या घरात 1 चमचाभर शिरा झालाच पाहिजे. बाळकृष्णाला 1 चमचाभर रोज शिरा ठेवायचा आहे, कारण आपण हा शिराचा प्रसाद घरातल्या व्यक्तींनाच द्यायचा आहे, घरातल्या म्हणजे बाहेरच्या व्यक्तींना द्यायचा नाही. म्हणून हा घरात जेवढा पुरेल, जेवढा लागेल तेवढाच, म्हणजे 1 चमच्याचा प्रसाद भरपूर झाला म्हणून हा प्रसाद आपल्याला करायचा आहे. त्याच्यावर तुळशीपत्र ठेवून तो नैवेद्य दाखवायचा आहे. ही झाली पूजा मांडणी. रोजच्या रोज पूजा करतोय तर सुपारी रोज आपण देवपूजा करतो त्यावेळेस तुम्ही स्वच्छ धुवून पुसून तिथे ठेवू शकता. गंध अक्षता लावायचे आहेत. बाळकृष्णाला पण सेम तसंच करायचं आहे. तुम्हाला सकाळी वेळ असेल तर तुम्ही सकाळी 5 अध्याय वाचा किंवा संध्याकाळी वेळ असेल तर संध्याकाळी वाचा. आता हे जे पुस्तक आहे हे प्रत्येकाकडे असायलाच पाहिजे. हे सत्यनारायणाचं पुस्तक आहे, दिंडोरी पुराण, हे श्री स्वामी समर्थांचं. ह्यामध्ये तुम्हाला आरती पण मिळेल आणि ती कथा असते, 5 अध्याय असतात ते वाचायचे असतात. ह्यानंतर आपण आरती करून तो नैवेद्य सगळ्यांनी घ्यायचा आहे. तुम्ही सकाळी केलं तरी चालतंय, तुम्ही दुपारी करा, संध्याकाळी करा, काही हरकत नाही. ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा अतिशय प्रभावी आहे. त्यामध्ये पानं जर सुकले गेले तर तुम्ही ते सगळी धूळ पुसून काढायची आहे. पानं बदलू शकता तुम्ही, परत पूजा मांडणी करू, म्हणजे पूजा मांडणी म्हणण्यापेक्षा पुन्हा ते पुसून वगैरे ते व्यवस्थित ठेवू शकता. दुसरे नवीन पानं ठेवू शकतात. ते फक्त एखाद्या पिशवीमध्ये ठेवून द्या आणि सगळे पूजा संपन्न झाल्यावर तुम्ही ते निर्माल्यात न टाकता निर्मल्यात टाका किंवा एखाद्या वाहत्या पाण्यात टाकून द्या, पण कचऱ्यात टाकू नका. आता रोज सेवा करताना आपल्या घरात शुद्ध गायच्या तुपाचा दिवा जळालाच पाहिजे. याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीचे सेवक आहे, लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे, विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे, कुबेर मंत्र, कमलात्मक मंत्र, ह्या प्रत्येकी 1-1 माळ करा. कमलात्मक मंत्र तुम्ही 16 वेळेस म्हणा किंवा 24 वेळेस म्हणा आणि कुबेर मंत्र हा 24 वेळेस म्हणा. त्याचबरोबर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्चे 99 मंत्र आहे, याची तुम्हाला 1 माळ करायची आहे. स्वामी समर्थ महाराजांची 1 माळ तरी करायची आहे. या सेवा आपल्याला लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा आहेत. याचबरोबर काय करायचं आहे, श्री सुक्त 16 वेळेस वाचलंच गेलं पाहिजे. 16 वेळेस वाचला तर अतिशय उत्तम, नाही झालं तर 1 किंवा 5 वेळेस 7 वेळेस तुम्ही वाचा, कारण की श्री सुक्ताची सेवा अतिशय प्रभावी आहे. महिलांनो, मी एक सांगते, जीव तोडून सांगते, आपल्या घरात श्री सुक्ताची सेवा झाली, ह्या लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा जेव्हा होतात ना, तेव्हा माता लक्ष्मी येण्याचे मार्ग सगळे सुरू होतात. कारण की आपल्याकडून जेव्हा सगळे मार्ग बंद होतात आणि आपल्याला जेव्हा दिसतं की आता मार्ग
उघडलेले आहेत आणि आपोआप ते सोर्स चालू होतात, इन्कम सोर्स. म्हणजे म्हणून मी तुम्हाला सांगते, कळकळून सांगते. याच्यामुळे भरपूर जणांना इतका अनुभव आलेला आहे की स्वतःचं घर झालं, स्वतःची जागा झाली, स्वतःला नोकरी लागली, नोकरी म्हणजे प्रमोशन मिळत नव्हतं, प्रमोशन झालं, म्हणजे काय कितीतरी गोष्टी म्हणजे पूर्ण झालेल्या आहेत. कर्ज, खूप मोठं कर्ज होतं ते एकदम थोड्यावर आलं. म्हणजे एक लक्षात ठेवा, ह्या लक्ष्मी प्राप्तीच्या सेवेमुळे एवढे अनेकांना अनुभव आलेले इतके बस. 108 सुद्धा सत्यनारायण करता येऊ शकतात आणि केलेत, आणि त्याच्यामुळे लाखोंचं 60,000चं कर्ज अगदी 5 लाखावर आलंय. हे स्वामी महाराजांच्या साक्षीने सगळं काही आपण जेव्हा सेवा करतो ना तेव्हा सगळं काही छान घडतं. म्हणून मला एक सांगायचं आहे, आपल्याला श्रावणानिमित्त, श्रावणाची पौर्णिमेपासून किंवा श्रावणात तुम्ही कधीही ही सेवा सुरू करू शकता. अगदी तुम्हाला आज मिळालं तर आज करा, पण जर तुम्हाला मध्ये गावाला जाणं अचानक पूजा नाही झाली एखाद्या दिवशी तर ठीक आहे, काही हरकत नाही. त्या दिवशी तुम्ही पूजा नाही केली तरी चालतंय, काही हरकत नाही, तुम्ही दुसऱ्या दिवशी करा. मग असं जर तुम्हाला जर गावी जर 3-4 दिवस जाणं असेल तर मग तुम्हाला ही पूजा नाही करता येणार. मग तुम्ही त्याच्या अगोदर, आता सपोज रक्षाबंधनला जाणार आहेत तर मग त्याच्या अगोदर तुम्हाला ही सेवा करून घ्यायची आहे. हे बघा, सत्यनारायणाचा जो प्रसाद आहे तो आपण सगळ्यांनी खायचा आहे. याचं उद्यापन कसं करायचं की जी काही मांडणी आहे, ती पानं आहे, ती निर्मला टाकून द्यायची आणि जी काही सुपारी आहे त्या जपून ठेवायच्या. दर महिन्याच्या सत्यनारायणाला आपल्याला त्या उपयोगी येतात. प्रत्येकावर नावं टाकून, म्हणजे कागदावर नावं टाकून त्या व्यवस्थित बांधून गुंडाळून ठेवायच्या. तांदूळ आहेत त्याचे आपल्या घरात गोड पदार्थ म्हणजे खीर वगैरे करून खा, जेणेकरून आपल्या सगळ्यांना कुलदेवतेचा आशीर्वाद प्राप्त होईल. बघा, त्याचबरोबर श्रीयंत्र आहे, श्रीयंत्राची सुद्धा म्हणजे ह्या दिवशी पूजा केली तरी चालते. आता ह्या सगळ्या सेवा मी तुम्हाला जेवढं होईल तेवढं सांगितलं. रोज 5 अध्याय वाचायचे, आरती करायची, शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे, काहीच करायचं नाही. सुपाऱ्या आंघोळ घालायची, पुन्हा त्याला गंध अक्षदा म्हणजे स्नान घालून त्यांना गंध अक्षदा वगैरे लावायचं आहे, हळदी कुंकू लावायचं आहे, फुलं वाहायची. तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं करायचं आहे. तेव्हा आजच्या पुरतं इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल, नक्कीच महिलांनो ही सेवा करताल तुम्ही. तर आजच्या पुरतं इतकंच. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.